नमस्कार, मी नित्यानंद भिसे. हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी महेंद्र वसंत पाटील, भूमिपुत्र धर्माभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य याचा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष म्हणून. आज आपल्याकडे महेंद्र साहेब आलेले आहेत. त्यांचं काय कार्य आहे? हिंदुत्वासाठी अनेक व्यासपीठावरून ते काम करत आहेत. ठाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अतिक्रमण जिल्हा म्हणून म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ते अतिक्रमण कोणी केलंय तर मुसलमानांनी केलेलं आहे. बांगलादेशी मुसलमान, रोहिंग्या मुसलमान इकडे येऊन बसलेले आहेत. त्या अतिक्रमणाच्या विरोधात त्यांचा लढा सुरूच आहे. मग तो विशाळगड असेल, दुर्गाडी असेल, या सगळ्या विषयावरती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. निलेशजी, हा जो अतिक्रमणाचा भाग सुरू आहे, अतिक्रमण ठाणे जिल्ह्याचा, त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. साधारण ठाणे जिल्हा हा मुंबईचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामुळे इथल्या भागातलं, इथली अर्थव्यवस्था आपल्या ताब्यात असावी म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत होता. तर त्या दृष्टीने इथल्या काही पॉकेट्समध्ये मुस्लिम वस्त्या होत्या. पण त्या मुस्लिम वस्त्यांनी इतर आजूबाजूचे म्हणा, पूर्ण देशभरातून किंवा परदेशी, जसं आपण मला की बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी, त्याचबरोबर बिहार, उत्तर प्रदेश मधले जे कोणी गुन्हेगार होते, ज्यांना तडीपार केलेले आहेत, अशांना वसवण्यासाठी त्यांनी एक पद्धतशीर तिथे काम चालू केलं. मग त्यासाठी त्यांनी जो काही मुंब्रा ते तळोजा हा जो काही रस्ता, हमरस्ता होता, त्या हमरस्त्याच्या बाजूला जी काही शासकीय जमिनी होत्या, गायरान जमिनी होत्या गुरचरणीच्या, त्याचबरोबर वन विभागाच्या जमिनी होत्या, त्या सगळ्या परिसरामध्ये हळूहळू त्यांनी आपले जे काही भंगार म्हणून ते आणि गॅरेजेस असे ते स्थापन केले. सुरुवातीला तिथल्या स्थानिक लोकांकडनं त्यांनी मदत घेऊन तिथे ते एस्टॅब्लिश झाले आणि हळूहळू त्यांनी इतकी वस्ती वाढवली की जवळपास आज 1000 एकरच्या वर त्यांनी ते सगळा तो वन विभागाच्या जमिनी आणि सार्वजनिक जमिनी ताब्यात घेऊन वेगवेगळ्या प्रकारची त्यांची प्रार्थना स्थळ आणि अवैध धंदे तिथे त्यांनी चालू केलेले आहेत. अनेक वेळा त्यांच्याबद्दल तक्रारी आम्ही संघटनेच्या वतीने दिलेल्या आहेत. ज्या काही आपल्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल यांच्या मार्फत तिथे कार्य होत होतं. गोवंश वगैरे तस्करीच्या संदर्भात त्याला रोख हे करणं, लव जिहाद, लँड जिहादला. परंतु ही जी 1990-92 नंतर ते इतके फोपावलेले आहेत की आज ते तिथल्या जे त्याचबरोबर तिथे कोयनाग्रस्त जे होते त्यांची सुद्धा जमिनी त्यांनी बळकावलेल्या आहेत आणि इतकं भयंकर त्यांनी तिथे षडयंत्र रचून की तिथे मोठी एक मशीद सुद्धा बांधायला घेतली होती. तिला विरोध झाल्यामुळे ते दहिसरची मशीद तिथे थांबलेली आहे. मग इथे विरोध होतोय म्हणून ते दुर्गाडीच्या इथे सुद्धा आपलं अस्तित्व किंवा एक प्रकारे तिथे अतिक्रमण करायला लागले. त्यांनी पूर्ण दुर्गाडी किल्ला अर्धा भाग त्यांनी व्यापून घेतला. तिथे एक फक्त भिंत रचून ते आपलंच आहे अशा पद्धतीने जिथे शिवाजी महाराजांचं पहिला आरमार स्थापन केलं आणि अजिंक्य राहिलेले किल्ले आहेत, मलंगचा अजिंक्य राहिलेला किल्ला आहे, अशा ठिकाणी अवैध त्यांनी कब्जा करून पूर्ण त्या परिसरामध्ये आपलं अस्तित्व, तिथल्या आर्थिक सगळ्या व्यवस्थेवर त्यांचं वर्चस्व असं करून तिथे एक केलेलं आहे. आणि त्या संदर्भात आपली संघटना याला विरोध म्हणून तिथे हळूहळू इथे निर्माण झाली आणि आजही आपण त्या संदर्भात सगळ्या विभागांकडे, शासकीय विभागांकडे पत्रव्यवहार करतो. त्याचबरोबर एक सामाजिक एक चळवळ आपण तिथे करत आहोत आणि दर पौर्णिमेला मलंगगडावर आरती होते, तसंच दुर्गाडीला विविध कार्यक्रम आपण नियमित करत असतो. म्हणजे याचा अर्थ हिंदू मध्ये तुम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करत आहात. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये हिंदूंना जागृत करण्यासाठी तुम्ही असा कुठला मार्ग स्वीकारलेला आहे? हिंदूंना जागृत करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपली अर्थव्यवस्था त्यांनी जी काही आहे ती एक प्रकारे त्यांच्या ताब्यात दिलेली आहे. हिंदूंच्या या मुस्लिम सगळे जे काही आहेत त्यांच्या ताब्यात दिलेली आहे. छोटे छोटे उद्योग व्यापार आहेत ते त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्था नष्ट आणि जमिनी त्याच्यामुळे त्यांना विकाव्या लागतात. आमचे बरेचसे जे काही हिंदू बांधव आहेत ते अशा गैरसमजामध्ये की हिंदू राष्ट्रच आहे, आम्ही भारत हे हिंदुस्थानच आहे, त्यामुळे आम्हाला कोण पुढे हे करणार आहे, अशा गैरसमजामुळे पण ही जी कीड आहे ती अशी हळूहळू त्यांच्या पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये झालेली आहे.
तर तिथे हे करावं, त्यांना कला कौशल्य द्यावं म्हणून आपण संस्थेला किंवा आपली एक संस्था स्थापन करून सर्वोदय विद्यालय त्याच्या मार्फतच त्यांना धार्मिक शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांना कला कौशल्यांचं शिक्षण द्यायला, भगवद्गीता त्यांना पहिलीपासून शिकवली जाते. दररोज त्या अध्यायाचं पठण होतं. 5वी ते 12वीचे लोक जे आहेत ते दररोज 3 अध्यायांचं पठण करतात. त्याचबरोबर ही भगवद्गीता आली कुठून, तर ती श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले, जे जगद्गुरु आहेत त्यांचं मंदिर आम्ही त्या भागात स्थापन केलं आणि ती भगवद्गीता आली, ती सांगितली. त्यांना कोणी सांगितली का? ते ज्ञान कुठून आलं? ते गुरु शिष्य परंपरेतून आलं, त्या वेदातून आलं, त्या पुराणातून आलं, ते उपनिषदातून आलं. त्याची सुद्धा ओळख त्यांना व्हावी. आणि ते दुसरी गोष्ट हे शिक्षण झालं. त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी त्यांना कला कौशल्य यावी म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उद्योग व्यापाराशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी उतरावं म्हणून त्यांना त्या कौशल्यांचं शिक्षण दिलं जातं. आणि शस्त्र संपन्न पण असलं पाहिजे, कारण आज आपल्याला स्वसंरक्षण, आपल्या आत्म्याचं संरक्षण, त्याचबरोबर स्त्री संरक्षण, या सगळ्या भूमीचं संरक्षण करण्यासाठी स्वयंपूर्ण असलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीवर शासनावर अवलंबून राहू शकत नाही, कारण त्यावेळी तुम्ही किती प्रबळतेने एखाद्या गोष्टीला विरोध करता किंवा त्याला प्रतिकार करता हे महत्वाचं आहे. म्हणून शस्त्रास्त्र म्हणजे कराटे आपल्याकडे मंगळवारी आणि गुरुवारी मोफत सगळ्यांना शिकवलं जातं. त्यांना लाठीकाठीचं, निंजा वगैरे अशा सगळ्यांचं प्रशिक्षण सुद्धा त्यांना दिलं जात आहे. तर महेंद्रजींनी हिंदूंवरती अतिक्रमण होतच आहे, परंतु म्हणून गप्प बसणं हा त्यावर उपाय नाही. महेंद्रजींनी त्यावरती उपाय काढला. हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यासाठी त्यांनी ज्युनियर कॉलेज सुरू केलेलं आहे. लहान मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण वर्गाच्या माध्यमातून धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माभिमानी बनवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्याचं फळ त्यांना पुढे नक्कीच दिसेल. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा.